येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 9 मधील संभाव्य उमेदवार नरेंद्र सोनवणे यांनी मतदार यादीतील 3000 मतदारांची दुबार तिबार नावांची यादी दाखवित हा सर्व षडयंत्राचा भाग असून याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. त्यांनी पुरावा म्हणून सादर केलेल्या यादीतील नावे पाहता सराईत आणि धंदेवाईक राजकारणी व्यक्तीने ही नावे जाणीवपूर्वक मतदार यादीत घातली आहेत असे सांगितले असले तरी नेमक्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला. मात्र हा षडयंत्राचा भाग असून या विरोधात आपण गरज पडल्यास उच्च न्यायालयात दाद मागू असेही सांगितले. तुम्ही आज पत्रकार परिषद तुमच्या वार्डात 2500 मतदार दुबार आहे किंवा डुप्लिकेट आहे बोगस आहे? माझ्या वार्डात मी जी मतदारसंघाची यादी क्रमांक 282 ते 309 पर्यंत छाननी केली. या छाननीमध्ये धक्कादायक प्रकार असा आला तर या यादीमध्ये 2500 नावं हे दुबार वाटले. त्याच्यात मयत पण आहेत काही, पण जे दुबार झाले म्हणजे 2500चे अर्धे 1250 तर नक्की आलेत. एकाला तर मतदान द्यायचा हक्क आहे, त्याला देऊ द्यायला पाहिजे, पण त्यांनी दोनदा मतदान केलं हा कुठला न्याय आहे? कदाचित त्या मतदाराला सुद्धा माहीत नसेल का माझं नाव दुबार आहे, माझ्या नावाचा गैरफायदा कोणीतरी घेत आहे, माझ्या नावाचा गैरफायदा कोणी घेत आहे आणि कोणीतरी माझ्या नावाचा दुबार मतदान करतंय हे त्याच्यापर्यंत पोचायला पाहिजे. किंवा त्यांनी जर तपास करून जो फॉर्म नंबर 7 असतो, फॉर्म नंबर 7 जाऊन एकच ठिकाणी माझं नाव ठेवा असं तहसील ऑफिसला जाऊन त्यांनी अर्ज करावा. एवढं सोपं आहे. या गोष्टीच्या या याद्या क्रमांकांच्या पुरा लेखा जोखा फोटो समेत अनुक्रमांक समेत यादी नंबर समेत या सर्व मी माननीय तहसीलदार साहेबांच्या इथे जमा केल्या, त्यांच्या हातात दिल्या. काही याद्या मी स्पष्टपणे दाखवल्या, त्यांना पटलं का आमचे BLOने जेपर्यंत आतापर्यंत काम करून केलं नाही ते तुम्ही आम्हाला काम सोपं करून दिलंय आणि या यादींवर आम्ही चाचपणी करू. कदाचित ते विचारतील तुम्हाला एक नाव इथे ठेवायचं का तिकडे ठेवायचं. ज्या मतदार राजाने सांगितलं माझं नाव इथे ठेवा ते ठेवतील आणि जे दुबार नाव कमी करतील. माझं स्थानिक समाधान नाही झालं या स्तरावर तर मी आधी माननीय हायकोर्टाकडे जाईल, हायकोर्टात दाद मागेल, ज्या BLO आहेत त्या BLOंच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करेल. आणि त्याचप्रमाणे या सर्व गोष्टीची एवढा मोठा हा घोळ आहे, हा घोळ काही सोपा नाही, हा लोकशाहीवर गदा आहे आणि हा म्हणजे प्रचंड विचार करू शकत नाही, त्याच्या पलीकडचं आहे. म्हणून SIT चौकशी व्हावी असं मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही निवेदन देणार आहे. माननीय आमचे मालेगावचे लाडके मंत्री दादा भुसे साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे का याच्यावर त्यांनी लक्ष घालून या तहसीलदारांना एक आदेश करावा, याच्यावर शुद्धीकरण करावं. आता ही जे 3,500 किंवा 4,000 नावं तुम्हाला शोधून काढली, 2500 ज्या लोकांचे त्यांना हे कसं कळेल असं त्याच्यासाठी काही तुम्ही हे बघा असं आहे, आज मी जर सांगायला गेलो तर ते काही खरं पडणार नाही. असं मी कसं अहो ते प्रशासनाचं काम आहे, मी कसं काय सांगू? ठराविक काही नाव तुम्हाला दाखवतात. यादी क्रमांक 305 295, सिरियल क्रमांक 282 नंबर 636, यादी क्रमांक 305 295 682. हे काही डेमो आहेत म्हणजे फोटोमध्ये बदल आहे. तेव्हा या साहेबांच्या तर तीन यादीमध्ये 3 नाव आहेत. काही घर क्रमांक दिलेला नाही, 0 283 मध्ये 196 मध्ये 282 मध्ये 4 ठिकाणी. इथे वडिलांचं नाव आहे, तिथे पूर्ण नाव नाही.
किंवा 298 258 एकच यादीमध्ये आधार कार्ड वरून घ्या. मतदारांची फसवणूक त्यांना माहिती माझे अजून दाखवू. आता मोहम्मद युनुस शब्बीर अहमद 232 मध्ये पण आहे, यादी क्रमांक 288 मध्ये पण आहे. एकच आहे. इथे दाढीवाला आहे, तिथे बिघड जात आहे. मागे घ्या. इथे थोडी दाढी आहे, तिथे प्लेन आहे. मुंजवारच्या यादीमध्ये पण नाव आहे. मी सांगू द्या, माझा जावाई नाही, माझा जावाई नाही तो. ते कळायला ते नाव का आले आपल्याला नाव ते प्रशासनाचं काम आहे. 582. आता यांचे नाव यांना माहित आहे का नाही, दुबार आहेत का तिबार आहेत हे कदाचित मतदार राजांना माहित नसेल, 100% त्यांना माहित नसेल, पण त्यांची फसवणूक होते हे स्पष्टच आहे. विषय असा आहे, आता हे जे ग्रस्त आहे यांना माहित नसेल का माझं नाव 3 ठिकाणी आहेत. ते कोणी वाढवलं त्यांनाच माहित आहे. कदाचित ते त्यांचं एक मतदान टाकून कदाचित जाऊ शकतात, पण उरलेले 2 मतदान जे आहे हे जो कोणी टाकत असेल हा त्याचं षडयंत्र आहे. हे प्रशासनाचं काम आहे, हे काम प्रशासनाचं आहे. प्रशासनाने त्याच्यावर बघा, याच्यात बघा बघा, आता हे एकच माणसाचे 3 जागे नाव आहेत. यादी क्रमांक 296 305 295 याच्यावर अनुक्रमांक नंबर 1002 380 1 नंबर, पण याच्यावर त्याचा पत्ता कुठेच नाही. पत्ता नसल्यामुळे त्यालाही माहित नाही किंवा माझं मतदान मी तो करेल, पण माझे जे 2 मतं कोण ठोकणार आहेत. ज्या लोकांनी ज्यांनी वाढवलंय त्यालाच माहिती आहे का हे नाव कोणी वाढवलेत. म्हणून हे प्रशासनाचं काम आहे, हे माझं किंवा तुमचं काम नाही. हो, मी नाही गेलो. मी आजपर्यंत का गेलो नाही. जे आता हा डोक्यात का आलं का मागे या कालखंडात देशात खूप चर्चा आहे, दुबार नाव. ज्या निवडणुकात मी आधी 3 निवडणुका लढलो, म्हणजे मी 2012ची निवडणूक लढलो तर मी 187 मतांनी विजय झालो. पण मला नंतर माहित पडलं अरे तू 2000 मत निवडून आलेला आहे. म्हटलं कसं काय म्हणता असं. नाही म्हणे तुम्हाला माहित नाही, ती विषय वेगळा आहे. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत या जर दुबार नाव कमी झालेत तर जो खरा काम करणार आहे, जो 5 वर्ष राबतो लोकांची सेवा करतो ना, आणि हे जर असं चालत असेल तर कशाला निवडणुका घ्यायच्या आणि कशाला निवडणुका उभं राहायचं. हे वस्तुस्थिती ना. आपले काही प्रश्न असतील तर आपण बोलून विचारू शकता. या विरोधात मी माननीय तहसीलदार साहेबांना माझं निवेदन दिलं, याद्या फोटो प्रूफ पूर्ण दिलेला आहे. याच्या आधी काही मित्रांनी पण हा प्रयत्न केला, पण ते कदाचित नावं कमी झाले नाही. पण मी शेवटच्या खोलापर्यंत याच्यावर जाणार आहे. कदाचित माझं हे जर माझ्या मनाला किंवा माझ्या नागरिकांना समाधान नाही झालं तर मी हायकोर्टात पण जाणार आहे. आणि प्रत्येक BLO ज्यांनी हे लोकांची मतदानाची दिशाभूल केलेली आहे ही कारवाई त्यांच्यावर व्हायलाच पाहिजे. प्रशासन म्हणतो हे आम्ही बिरोंच्या भरोशावर कामं करतो, पण नॉर्म्स असे आहेत का हायवे क्रॉस नाही, नदी क्रॉस नाही पाहिजे. आमच्या प्रभागात तसं झालं, हायवे क्रॉस करून टाकला. आम्ही तुम्हाला निवडून नाही दिलं, जर तुमची हीच बोटची भूमिका राहणार आहे तर मग ते राहिले काय, नाही झाले काही जनतेला काही फरक पडत नाही ना. याचा काही तर
स्पष्ट शब्दात सांगा. नाही. तुम्ही आल्यानंतर ही सुधारणा होईल. ऐका, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, मी माझ्या 3 निवडणुका लढल्या, मी अशा गोष्टींकडे लक्ष दिलेलं नाही कधी, पण मला कधी पण वाटलं नाही. आणि जे बिचारे नवीन 900 मुलं येत आहेत काम करायला, अहो ते माझ्यापेक्षा जास्त काम करतात ना. आणि अशी परिस्थिती राहिली तर कोणी कधी निवडणूक घ्यायलाच नाही पाहिजे निवडणूक, तर जिंकू शकत नाही. इम्पॉसिबल. मग याच्या विरुद्ध तुम्ही एक आपली मोहीम कोर्टात जाणार हे 100% जनतेला सांगणं आणि उघड आरोप करणं यांनी केलेले आहे असं आहे ना. बघा, एक तुम्हाला सांगतो, आज ते काम आहे प्रशासनाचं. ऐका, आज कोणावर आरोप करून कशाला ते काय होणार आहे? त्यांचा धंदाच आहे तो. काही लोक फक्त व्यवसाय म्हणून ते नगरसेवक पद घेतात.